महाराष्ट्राचं नंदनवन सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, सदैव धुक्याच्या दुलईत पहुडलेलं, हिरव्या गर्द वनराईने नटलेलं, सळसळणाऱ्या वाऱ्याने अन फेसाळणाऱ्या धबधब्यांनी शहारलेलं आणि पंचगंगांच्या उगमाने पावन झालेलं एक सुंदर ठिकाण महाबळेश्वर. समुद्र सपाटीपासून जवळपास 4438 फूट उंचीवर असलेलं महाबळेश्वर ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळी राजधानी होती. यावरूनच लक्षात येते की या पर्यटन स्थळाने गेली कित्येक वर्षे पर्यटकांना भुरळ घातली आहे. दरवर्षी सुमारे 18 ते 20 लाख पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे दरवर्षीच मोठ्या संख्येने लाखो पर्यटक येत असतात. या ठिकाणी वन क्षेत्रात येणारे विविध पर्यटन स्थळे, पॉइंट्स या ठिकाणचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 5 ऑक्टोबर 2011 अन्वये संयुक्त वन व्यवस्थापन समिती क्षेत्र महाबळेश्वर, गुरेघर, अवकळी, भेकवली व प्रतापगड यांच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन केले जाते. त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितता तसेच पर्यटन स्थळांची स्वच्छता या बाबीवर प्रामुख्याने भर दिला जात असून त्याचप्रमाणे येणाऱ्या निधीतून जो ग्रामीण क्षेत्र आहे तेथील शाश्वत विकास या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. अगदी वर्षभर पर्यटकांनी फुलणारे असे महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे. पण त्यामुळेच येथील पर्यावरण समस्याही वाढल्या आहेत. वाढत्या पर्यटनामुळे वाहने वाढली आणि पर्यायाने वाहतूक कोंडी व वायू प्रदूषणही. बेशिस्त पर्यटकांकडून होणाऱ्या पर्यटन स्थळाची दुरावस्था, वने, रस्ते, पाणी यामध्ये वाढणारा प्लॅस्टिकचा कचरा, दैनंदिन वाढत जाणाऱ्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी होणारी जंगलातील वृक्षतोड अशा एक ना अनेक समस्या भेडसावू लागल्या. आणि ह्याच समस्यांवर परिपूर्ण उपाय काढण्यासाठी व येथील वनसंपत्ती आणि पर्यावरण यांच्या संरक्षणासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. स्थानिक रहिवासी, वन विभाग कर्मचारी यांचा यामधील सहभाग कौतुकास्पद आहे. महाबळेश्वर इज अ टिपिकल एग्जाम्पल ऑफ फॉरेस्ट इकोटूरिज्म. यहाँ पे वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिति, जिसको हम JFM समिति भी बोलते हैं, वो एक साथ मिलके एनवायरनमेंट के रक्षण के लिए और वहाँ के जो टूरिस्ट जो आते हैं उनको अच्छी सुविधा मिले इसके लिए एक साथ मिलके काम करते हैं. उसमें से निधि उपलब्ध होती है, टिकट जो हम अवेलेबल करते हैं उससे जो निधि उपलब्ध होती है उसको हम वहाँ के स्थानिक नागरिकों के गाँव में जो डेवलपमेंटल एक्टिविटी होती है वो करने के लिए और जो हमारे टूरिस्ट पॉइंट हैं उनको विकसित करने के लिए उसका यूज़ करते हैं. हमने बहुत से गाँवों में LPG गैस का डिस्ट्रीब्यूशन किया है, वहाँ के गाँव में सोलर लाइट लगाई है, वहाँ उनको सोलर बम दिए हैं, इत्यादि व्यवस्था हमने इस JFM कमेटी के थ्रू जो फंड उपलब्ध होता है उसके थ्रू किया है. और इसी निधि से हमने जो डिफरेंट पॉइंट्स हैं के डेवलपमेंट के लिए भी काम किया है. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या मागील कारणे शोधून काढली आणि त्यावर अभ्यासपूर्वक उपाययोजना राबवण्यात आल्या आणि त्यांचे व्यवस्थापनही करण्यात आले. पूर्वी या ठिकाणी अतिशय दुर्गम असा पॉइंट होता. पर्यटकांना चालायला सुद्धा या ठिकाणी रस्ता नव्हता. त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था नव्हती आणि त्याचबरोबर या पॉइंटला जे काही संरक्षक कठडे बनवलेले आहेत ते सुद्धा संयुक्त व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बनवलेले आहेत. व्यवस्थापन समितीमार्फत केल्या गेलेल्या विविध उपयुक्त उपाययोजना जसे की पूर्वी घरगुती वापरांसाठी, इंधनासाठी, सरपणासाठी जंगलातील झाडांचा वापर केला जाई. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. काही लोक उपजीविकेसाठी मोळी विकण्याचा व्यवसाय करत होते. समितीने मोळी विक्री करणाऱ्या महिलांनाच जंगलातील प्लास्टिक गोळा करणे, पर्यटन स्थळ व वनातील साफसफाई ही कामे देऊन त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला. पहिले आम्ही मोळ्या ऐकत होतो, मग पिंडीपाला ऐकला,
त्यातनं भाजीपाला विकला, हिरडं आलं हिरडं विकलं, पिशी आली पिशी विकली, आंबोळी आली आंबोळी विकली. तेव्हा काय आम्हाला उत्पन्न एवढं नव्हतं. आता या वन समितीनं आम्हाला इथं नोकरी लावली ना, आता आमचा चांगला फायदा झाला आहे. 8,000 रुपये पगार आहे. लाकूड फाट्याला पर्याय म्हणून स्थानिक लोकांना अपरंपरागत इंधन विरहित असे सौरबंब, सोलर वॉटर हीटर यांचे वाटप करण्यात आले. काहींना LPG गॅसचे वाटप करण्यात आले. आमच्या गावामध्ये हे संयुक्त वनविभाग समिती आल्यापासून किंवा आम्ही इथं भरपूर अशी कामं केलेली आहेत की आम्ही आमच्या गावामध्ये सोलर जे हीटर जे आहेत किंवा LPG गॅस आहेत किंवा बंब हे आम्ही गावामध्ये वाटप केलेले आहेत. सूर्यबंब देण्याच्या मागचा उद्देश, त्यावेळेस आता आमचा पूर्ण जंगल एरिया आहे, तर इथं इंधनाचं साधन नव्हतं. आम्ही जंगलातूनच जे लाकडं असेल त्याच्यातूनच आम्ही अन्न शिजवायचं काम करायचं. पण आता असं झालं की सूर्यबंब दिले आणि LPG गॅस दिले, त्यामुळं त्याच्याकडे थोडं कमी हे झालेलं आहे प्रमाण. त्यामध्ये लाईट देते, सोलर वॉटर हीटर, सोलर लाईट इत्यादी येऊन 100% या जंगलावरचा भार कमी करायचा आहे. येथील निसर्ग सौंदर्य म्हणजेच विल्सन पॉइंट, लॉडविक पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड हे प्रसिद्ध असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मग त्या पर्यटन स्थळांना प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी लागणारे उपक्रम संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत राबविण्यात आले. येथे येणाऱ्या पर्यटकांकडून जे काही प्रवेश शुल्क आकारण्यात येते त्या शुल्क निधीतूनच या सर्व उपाययोजना राबवल्या जातात. सन 2012 पासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती प्रतापगड प्रत्येक समितीने आपल्या पर्यटन स्थळावरती पर्यटकांकडून शुल्क आकारणी गोळा केली आणि त्या शुल्क आकारणीतून आपल्या पर्यटन स्थळाची स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी असणारे कामगार यांचा रोजगार वगैरे देणं, याच्यातून हे पूर्ण खर्च चालू झाला. महाबळेश्वरला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. जैवविविधतेचे वरदानच जणू या ठिकाणाला मिळाले आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्ष, औषधी वनस्पती येथे पाहावयास मिळतात. गवे, बिबटे, भेकर, माकडे आणि मुख्यतः महाराष्ट्राचा राज्य प्राणी घोषित केलेला शेकरूही इथे पाहायला मिळतो. इथल्या जंगलामध्ये विविध जातींचे, उपजातींचे कीटक, फुलपाखरेही आढळून येतात. यामुळेच वनस्पती संशोधक, वन्यजीव अभ्यासक या साऱ्यांसाठी इथली सफर म्हणजे पर्वणीच ठरू शकते. पण काहीशा दुर्लक्षामुळे या संपदेचीही लूट करण्यात आली आणि त्यातूनच केंद्र शासनाद्वारे 2001 साली महाबळेश्वर व पाचगणीला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणजे आता स्थानिक लोक व पर्यटक यांच्या मनात वनसंवर्धन व वनसंरक्षणाची बीजे रुजू लागली आहेत. पूर्णतः प्लास्टिक मुक्त पॉईंट कसे राहतील यासाठी समितीमार्फत प्रत्येक पॉईंटला कर्मचारी व्यवस्थापन केलेले आहे. ते प्लास्टिक एकत्र करून गोळा करून त्याचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विषयाला विल्हेवाट लावण्याची सोयीसुद्धा व्यवस्थापन समितीने केलेली आहे. आणि त्यामुळं पर्यावरणावर आधारित पर्यटन आणि पर्यटनावर आधारित गाव विकास यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचं काम हे फार मोठं मोलाचं आहे आणि त्यासाठी फॉरेस्टनं आमच्यासाठी फार मोठं सहकार्य केलेलं आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात गावात येणाऱ्या वन्य प्राण्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक रहिवासी, वन समिती सदस्य व अधिकारी यांच्या मदतीने उन्हाळ्याच्या सुरुवातीसच जुन्या पाणवठ्यांची डागडुजी तसेच नवीन पाणवठे, पाणतळे तयार करणे अशी कामे करण्यात आली. स्ट्रॉबेरी हेही महाबळेश्वरचं प्रमुख आकर्षण. भारतातील स्ट्रॉबेरीच्या एकूण उत्पन्नाच्या 85% उत्पादन फक्त महाबळेश्वरमध्ये घेतले जाते हे विशेष. या स्ट्रॉबेरीपासून अन्य खाद्यपदार्थ बनवणे व विक्री करणे हा देखील इथला एक प्रमुख व्यवसाय आहे. लाल मुळे, गाजरे,
रास्पबेरी यासारखी अनेक फळे व इतर फळभाज्यांचा थेट ग्राहकांना होणाऱ्या विक्रीतून शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे. तसेच जंगल हे उपजीविकेचे साधन असणाऱ्या लोकांसाठी समितीने मध पेट्यांचे वाटप केले आहे. याचेच व्यवस्थापन करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. गेल्या 4-5 वर्षांमध्ये महाबळेश्वरचा अक्षरशः कायापालट झाला आहे. रस्ते नसलेल्या पर्यटन स्थळासाठी रस्त्याची तसेच चढ उतार करण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली. मोडक्या तुटलेल्या बाकांची संरक्षक कठड्यांची डागडुजी करण्यात आली. मागच्या काही वर्षात आम्ही बऱ्याच वेळा इथे येऊन गेलेलो आहोत आणि सध्या आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे आणि क्लीननेस आहे महाबळेश्वरचा, ते खूप चांगला इम्प्रूव्हमेंट झालेला दिसतो आहे, जो पर्यटकांच्या हिशोबाने आणि पर्यावरणाला जे आपण म्हणू शकतो की व्यवस्थित ठेवण्याचा जो प्रयत्न आहे गव्हर्नमेंटचा आणि महाबळेश्वरच्या व्यवस्थापन समिती ज्यांचं, ते खूप चांगलं आहे आणि प्रशंसनीय हे कार्य केलेलं आहे. येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ व शुद्ध पाणी प्यावयास मिळावे म्हणून जागोजागी आरो वॉटर, ATM तसेच विश्रांतीगृह, स्वच्छतागृह यांची उभारणी करण्यात आली. या सर्व कामाचे श्रेय जाते हे संयुक्त वन व्यवस्थापन समितीला आणि समितीच्या गावकरी सदस्यांना. आज जवळपास सर्व कामांचे नियोजन व अंमलबजावणीत लोकसहभाग हा शब्द परवलीचा ठरलेला आहे. परंतु महाबळेश्वर अथवा निसर्ग संवर्धनाच्या बाबतीत विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे निसर्गानेही या प्रयत्नांना एक सकारात्मक प्रतिसाद दिल्याची जाणीव होत आहे. त्या अनुषंगानेच इथल्या वनांमध्ये होऊ घातलेली नवीन जीव उत्पत्ती ही निसर्गाने दिलेली पोचपावतीच जणू